नमस्कार. केस नीट करतो पहिले तर. ओके. हे काही नीट होणार नाही. आता व्हिडिओला चालू. नमस्कार. तर ॲपलने एक नवीन स्कीम लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही दिवसाला 15,000 स्टेप्स चाललेत तर तुम्हाला काही पॉईंट्स मिळणार आहेत आणि ते तुम्ही ॲज अ कॅश प्राईज म्हणून क्लेम करू शकता. तर मी आज क्वीन बीचवर आलेलो आहे. हा एक सडन प्लॅन आहे आणि मला सर्वात पहिले तर कधी असं वाटलं नव्हतं की माझ्या वर्कआउटचा कधी मला सडन प्लॅन करायला लागेल. मागील जवळजवळ 1 महिना 0 वर्कआउट केलेला आहे. तर आता मी क्वीन बीचवर यासाठी आलेलो आहे की आपण 15,000 स्टेप्स चालण्यासाठी साधारण आपल्याला डेली किती टाईम स्पेंड करायला लागेल. माझ्याकडे आहे ॲपल वॉच 6. त्याच्यामध्ये मी हे सगळं चेक करणार आहे. तर पहिले तर मी वॉच सेट करतो आउटडोअर वॉकसाठी आणि नंतर आपण सरळ जाणार आहोत आवाज दिशेने चालत. बीचवर वातावरण काय मस्त आहे. वाव. हां, तर जवळपास साधारण मी 100 स्टेप्स तर मिस केल्यात. मी पहिले वॉच सेट करतो आउटडोअर वॉकसाठी आणि नंतर आपण चालतो. ओके, तर आता मी वॉच सेट केलेलं आहे आउटडोअर वॉकसाठी आणि हा स्टेप्स काउंट करतो आहे की नाही आय डोंट नो. ओके, यामध्ये आपल्याला अजून एक समजणार आहे की आपल्या ॲपल वॉचची बॅटरी लाईफ किती आहे. खरं तर आज इकडे यायचं होतं, असं मी जास्त काही प्लॅन केलं नव्हतं. तर सध्या माझ्या वॉचची बॅटरी लाईफ आहे 88. आय थिंक थोडी कमीसुद्धा झाली असेल. मला वाटते रात्री मी 100% चार्ज करून झोपलो होतो आणि तुम्ही एक अंदाज लावू शकता की रात्री काही न करता एक 6-7 तासामध्ये 12% 12% बॅटरी ड्रेन झाली. आता एक बऱ्यापैकी स्पीडने मी चालतो आहे. बघूया, एक 15 मिनटाच्या गॅपमध्ये इंटरवलमध्ये मी व्हिडिओ परत रेकॉर्ड करत राहीन. आणि सध्या मला जरा या निसर्गमय वातावरणाचा आस्वाद घेऊ. ओके, साधारण 8 मिनिट 8.25 मिनिट झालेले आहेत. 8 मिनिट 45 सेकंड्स आणि मी साधारण 863 मीटर्स आलेलो आहे. बट एक प्रॉब्लेम असा झाला आहे की त्या डॅशबोर्डमध्ये मला कुठेही स्टेप्स किती झाले ते दिसत नाही. तर जर स्टेप्स रेकॉर्ड्सच होणार नसतील तर हे ॲक्टिव्हिटीला काय अर्थच नाही ना. तर आता मला असं वाटते मला ब्रेक घ्यावा लागेल. शार्प 10 मिनिटांनी ब्रेक घेतो, म्हणजे एक अंदाज बांधता येईल साधारण किती अंतर चालून होतं, किती स्टेप. मी सध्या ती ॲक्टिव्हिटी पॉज करणार आहे शार्प 10 मिनिट झाल्यानंतर. ऑलराईट, तर जस्ट मी तो डॅशबोर्ड चेक केला. ॲपलचं एक वैशिष्ट्य आहे की गोष्टी तो सर्व करत असतो, पण माहीत नाही का तो असं लपून ठेवत असतो गोष्टी आपल्यापासून. ओके, तर खूप 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 शोधल्यानंतर मला मोबाईलच्या ॲपमध्ये हे सापडलं की मी किती स्टेप्स चाललो आहे. वॉचमध्ये तर माहीत नाही कुठे शोधायचं असतं ते. तर 10 मिनटात, ओके, रफली 10 मिनटात मी जवळपास 900 आणि समथिंग, म्हणजे ॲव्हरेज 900 स्टेप्स पकडूया. तर 10 मिनिट लागतात आपल्याला 900 स्टेप्स चालायला. आपण एक साधारण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 10 × 15 मिनिट्स म्हणजे इट्स लाईक म्हणजे 2.5 तास लागतील 1500 स्टेप्स कंप्लीट करायला. बापरे, 2.5 तास जरा खूप होत आहेत. ठीक आहे, मी परतीच्या प्रवासाला आहे. साधारण म्हणजे माझा अंदाज तर चुकीचा नव्हता तसं पाहायला गेलं तर, की 1 तासात 5,000 स्टेप वॉज अ गुड कॅल्क्युलेशन. ठीक आहे, चला जास्तीत जास्त किती स्टेप आज होतील ते बघूया आपण. 2 तास कंटिन्यू वॉक करणार मी आणि 2 तासानंतर घरी. कारण पुढच्या आय थिंक 2 तासात किती होतील आपल्या 120 12 9 ओ माय गॉड 10,000च होतील. पण आय एम अज्युमिंग की घरी गेल्यानंतर आपण 5,000 स्टेप्स आय डोंट थिंक सो, बट कदाचित होऊ शकतात.
त्यासाठी काहीतरी आपल्याला डोकं लावावं लागेल. म्हणजे 5,000 स्टेप पूर्ण आपल्याला दिवसात 15,000 सॉरी 15,000 स्टेप्स आपल्याला पूर्ण दिवसात कंप्लीट करायचे आहेत. तर समजा आपण एक 12,000 इथे बाहेर येऊन केले ॲज अ वर्कआउट. ते पॉसिबल आहे. 2 तास तुम्ही कंटिन्यू फक्त वॉक करा, 12,000 होऊन जातील. आणि 3,000 नंतर तुम्हाला डेली ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या म्हणजे मला वाटत नाही ॲक्च्युली शक्य आहे. ठीक आहे, चला बघूया. आता वाजलेले आहेत 7:33. अर्धा तास फक्त सेटअप करण्यात गेला. म्हणजे आपण ऑलमोस्ट 7 वाजून काहीतरी 10 मिनिट वगैरेला काहीतरी वर्कआउट चालू केला होता. मला परत एकदा व्हिडिओ बघायला लागेल त्यासाठी. ओके, लेट्स गो. आता आपण दिशा बदलली आहे. मग अशी आपण आवाजच्या दिशेने जात होतो, आता आपण नवगावच्या दिशेने चाललो. तर मी एक साधारण कॅल्क्युलेशन केलं आहे. त्याच्यात मला असं समजलं आहे की 2.5 तास तर आपल्याला चालायला लागेल. 2.5 hours we have to walk like this. Then and then only we can achieve this target of 15,000 steps. पण या कॅल्क्युलेशनमध्ये जर मला हे दररोज करायचं झालं तर आज जसं मी 7 वाजता बीचवर आलो तसं काय येऊन आपलं गणित बसणार नाही. कारण 7 नंतर 2.5 तास 9:30पर्यंत इथे कोण आणि ऊन पण नाही. एक साधारण 5:30 भारीत तर 5:45च्या दरम्यान आपल्याला बीचवर यायला लागेल. आणि तुम्ही बीचवर सध्या एक व्ह्यू बघा, काय व्ह्यू, वाव. दिस इज पीस. कोंबडीचा पीस नाही, रिअल पीस. बीचला मराठी शब्द काय तसा? मला असं वाटतं ते एक शब्द आहे, मला माहीत नाही नक्की तोच आहे. आय थिंक पुळण हा बीचला मराठीमध्ये शब्द आहे. आणि मला खरं तर इथे आक्षेप आहे. म्हणजे पुळण हा शब्द किती गलिच्छ वाटतो ॲक्च्युली. मला बहुतेक तरी इंग्रजांच्या गोष्टी पटत नाही, पण बीचच्या संदर्भात तरी मला इंग्रजांचं पटलेलं आहे. व्हॉट इज पुळण यार? कोण बोल पुळण वी हॅव टू कॉल इट बीच ओनली. विल कॉल बीच. ओके, तर आता मला थोडा डाऊट यायला लागला आहे की हे वॉच करेक्ट स्टेप्स दाखवतं की नाही. कारण मी जर एक साधारण डोक्याने विचार केला तर वॉच 800 मीटर्स वॉकला 900 स्टेप्स दाखवतो आहे. म्हणजे मी काय 1 मीटरच्या स्टेप टाकतो आहे काय? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 1 मीटर इज टू मच ना. एवढं दिस मच बिग, म्हणजे माझ्या या बोटापासून एवढं एवढं 1 मीटर, एवढी तर पक्का मी स्टेप टाकत नाही आहे. तर आता माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आले की मी मॅन्युअली काउंट करणार आहे 1000 स्टेप्स. आणि ॲट द सेम टाईम मी चेक करणार आहे वॉचमध्ये किती स्टेप्स झाले. ओके, तर मी एक स्क्रीनशॉट काढला आहे. सध्या काहीतरी 3,853 स्टेप्स झालेले आहेत. आता मी अजून एकदा ॲक्टिव्हिटी चालू करणार आहे. आणि बेसिकली वेट 1000 स्टेप्स झाल्यानंतर चेक करणार की वॉचमध्ये किती काउंट केले. ओके, ॲक्टिव्हिटी हॅज बीन स्टार्टेड. 1 2 3 4 5 6 7 10. ओके, तर माझं मिथ डिबंक झालेलं आहे. मला असं वाटत होतं की ॲपल वॉच प्रॉपर स्टेप्स काउंट करत नाही आहे. बट मी आता मॅन्युअली 2000 स्टेप्स काउंट केल्या. जाऊन 1000, येऊन 1000. आणि ॲपल वॉचमध्ये पण बघितलं तर बरोबरच काउंट होतं ऑलमोस्ट. म्हणजे तुम्हाला सांगू एक 50 स्टेप्सचा डिफरन्स होता. पण आय थिंक 2000 स्टेप्समध्ये 50 स्टेप्सचा ॲक्च्युली 50 स्टेप्स नाही, तो खूप आहे ॲक्च्युली. 100 अँड समथिंग आहे. बट जेवढं मला वाटत होतं की तो मिसकॅल्क्युलेट करतो आहे, तर तेवढं तर तो नाही करत आहे. ठीक आहे, 50 स्टेप्स माझ्यासाठी ठीक आहे. आणि आता जर अपडेट द्यायचं झालं तर वर्कआउट स्टार्ट करून आपल्याला एक्झॅक्ट 1 तास झालेला आहे. एक्झॅक्ट 1 hour.
आणि 1 आवर नंतर आपण फक्त 6000 स्टेप्स चाललेलो आहोत असं बोलू शकतो. तर या पेसने जर आपण गेलो, आता तसं लक्षात द्यायची गोष्ट अशी पण आहे की याच 1 आवरमध्ये आपण टाईमपास पण केला, मध्ये मध्ये ब्रेक घेतली. तर एक नॉनस्टॉप आपण गेलो तर तरी पण 6000च पकडूया आपण. 1 आवरमध्ये यू कॅन वॉक 6000 स्टेप्स. I mean I can walk. Maybe you can walk little more or maybe little less. So the point is 6000 into 2 जसा माझा अंदाज होता. तुम्ही 2 तासामध्ये 12,000 होऊ शकतात, पण 2 तास तुम्हाला कंटिन्यू वॉक करायचं आहे. अँड देन बाकीचे जे 3000 आहेत, 3000 स्टेप्स वी आर अज्युमिंग की डेली ॲक्टिव्हिटीमध्ये होतील. आणि आय थिंक होतील ते, कारण समजा आपण रात्री जेवल्यानंतर पण एक साधारण शतपावली करायची घेतली तरी पण ते होऊन जातील मला वाटते 3000 स्टेप कसंही. तर माझा एक अंदाज आहे, मी तसा ऑप्टिमिस्टिक पर्सन आहे खूप, त्याच्यामुळे माझा अंदाज आहे अजूनही की 15,000 स्टेप्स यू कॅन डू. पण तुम्हाला 2 तास सकाळी चालायला लागणार आहे आणि बाकीचं तुमचं दिवसभरात 3000 होतील असं मी अजून करतो आहे. ठीक आहे, चला आता आपल्याला ॲटलिस्ट 10,000 तरी करायचे आहेत बीचवर आणि नंतरच घरी जाऊ. त्याशिवाय आपण तोंड दाखवू शकत नाही कोणाला. माझा तर विचार आहे 15,000च करूया पूर्ण स्टॉप. चला लेट्स गो. ओके, एक जस्ट गोष्ट लक्षात आली की बऱ्याच दिवसानंतर वर्कआउट केला आहे तरी कॉन्स्टंट 1 तास चालूनसुद्धा, आणि तेही एक प्रॉपर स्पीडला, असं नाही की खूप स्लो चालतं आहे, एक प्रॉपर स्पीडला चालूनसुद्धा एवढं काही दम वगैरे काय लागला नाही. तरी एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. अजून पण मला वाटते आरामात अजून 1 तास चालू शकतो. पायही दुखत नाहीत, काहीच प्रॉब्लेम अजून तरी जाणवत नाही आहे मला. एक करू शकतो फक्त, खूपच काय झालं तर बीचवर होता आपण, वी कॅन हॅव कोकोनट वॉटर राईट. तर होऊया. एक तसं नवीन एक चॅलेंज करायची मला एक आयडिया येते की हाऊ मच टाईम यू कॅन वॉक इन 1 गो. असं वाटते मी साधारण 4 तास तरी चालू शकतो आरामात. त्याच्यावर बघू किती पुश करू शकतो. तर 1 तासामध्ये तर अजून तरी काय मला काय वाटत नाही, म्हणजे माझ्या बोलण्याच्या स्पीडवरून आणि श्वास घेण्याच्या स्पीडवरून पण मला कळत असेल. ठीक आहे, बाकी आता काय, लेट्स गो. चला बोलता बोलता आपण ऑलमोस्ट एक 600 मीटर्स नाही 700 मीटर्स क्रॉस केलेत. म्हणजे आपल्या ॲपल वॉचच्या हिशोबाने पकडलं मी तुम्हाला सांगतो 1 किलोमीटरला 1000 असं त्याचं गणित सध्या चाललेलं आहे. रफली बोलतो आहे मी, 1 किलोमीटर 1000 स्टेप. आणि ते बरोबर पण आहे, कसं काय ते मला समजत नाही. म्हणजे मी खरंच 1 मीटरच्या स्टेप्स घेत चालतो की काय मला काही समजत नाही. ठीक आहे, कदाचित मी शाळेचं पाणी पिऊ शकतो, कदाचित, पण मी ट्राय करेन की न काही खाता पिता 15,000 कंप्लीट करायचा. राईट, तर जवळजवळ वर्कआउट चालू करून 1.5 तास झालेला आहे. आणि सेकंड हाफमध्ये म्हणजे लास्ट जेव्हा मी 2000 स्टेप्स मॅन्युअली काउंट केल्या तोपर्यंत माझ्या वर्कआउटचा एक्झॅक्ट 1 आवर झाला होता. त्याच्यानंतर आता 23 मिनिट्स झालेले आहेत आणि 23 मिनिट्समध्ये मी 25 मिनिट्स पकडूया. झाला 25 मिनिट्समध्ये मी 2.25 किलोमीटर्स चाललेलो आहे. म्हणजे अजून म्हणजे 20 मिनिट्स आणि माझा पेस आहे 11 मिनिट्स पर किलोमीटर. म्हणजे आपण 1 तासामध्ये 6 किलोमीटर चालू शकतो. वाव, म्हणजे नेक्स्ट 1 आवर मी अजून स्ट्रेट चालणार आहे. आता मी दिशा बदलली ॲक्च्युली, नवगावच्या दिशेने चाललं. बहुतेक मी नवगावपर्यंत जाऊन येईन. अजूनपर्यंत मी कधी किमवरून नवगाव चाललेलं नाही आहे. चला काहीतरी थ्रिल होईल. अजून स्ट्रेट अर्धा तास चालायचं आहे आणि येस, त्यानंतर 9:15 मी युटर्न घेणार बॅक टू किहीम बीच
आणि आय एम अज्युमिंग की तोपर्यंत माझे एक्झॅक्ट 15,000 होतील. नसतील तर मी अजूनही पुढे जाईन, नंतर जाईन. पण आता आज चॅलेंज भाई कंप्लीट करायचं आहे. 15,000 कंप्लीट. चलो लेट्स सी. तर आता साधारण एक 40 मिनिट झालेले आहेत. 1 तास 40 मिनिट टोटल. आणि मी नवगावच्या दिशेने निघालो होतो आणि तुम्ही बघू शकता इथे मागे नवगाव जेटी आलेली आहे. तर बेसिकली रस्ता संपलेला आहे, आता पुढे जाऊ शकत नाही मी, पुढे खाडी आहे. तर आता मी परत यू टर्न बॅक टू किहिम बीच. लेट्स गो. आत्तापर्यंत या 40 मिनिट्समध्ये 40 ॲक्च्युली 35 मिनिट्सच झालेत. वाव, 35 मिनिट्समध्ये मी 3.5 किलोमीटर चाललेलो आहे. म्हणजे किहिमपासून 3 किलोमीटरच आहे नवगाव वॉकिंग. पण 3 किलोमीटर चालायला अर्धा तास लागतो. आणि तोच माझा स्पीड आहे सध्या, 10 मिनिट्स पर 11 मिनिट्स पर किलोमीटर. तर चला आपल्याला स्पीड लूज न करता किहिमच्या दिशेने. वाव, केस मस्त आहे. याच साईडने चालायला पाहिजे मला वाटतं. इथून केस मस्त दिसतात. बोलो, सूर्य पण आलेला आहे. सी यू ॲट किहिम डायरेक्ट. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला आहे की मोबाईल चार्ज नाही आहे. मोबाईलमध्ये बॅटरी आहे फक्त 17% आता. आणि 1 मिनिटाला 1% जाते. हे मला काय आवडत नाही ॲपलचं. तर आता डायरेक्ट व्हिडिओ 15,000 स्टेप्स नंतर. ओके, तर सेकंड हाफमध्ये तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट 1 तास 3 मिनिट जास्त, म्हणजे 1 तासामध्ये जसं मी म्हटलं 6 किलोमीटर्स आपलं एक ॲव्हरेज स्पीड आहे सध्या. आणि मी अज्युम करतो की ह्या 6,000 किलोमीटर्समध्ये 7,000 स्टेप्स तरी झाल्या असतील अंदाजे, असाव्यात 7,000 स्टेप्स. लास्ट 1 आवरमध्ये ॲक्च्युली 1 मिनिट फ्रंट कॅमेरा चालू आहे. तर फर्स्ट 1 आवरमध्ये माझ्या 5,800 समथिंग स्टेप्स झाल्या होत्या. रफली राऊंड फिगर 6,000 कॅल्क्युलेट करून. आता बघूया सेकंड 1 आवरमध्ये, म्हणजे मी 6 किलोमीटरवर एक्झॅक्टली स्टॉप करणार आहे आणि चेक करणार आहे. म्हणजे मला पर किलोमीटर स्टेप्सचा पण एक काउंट मिळेल. 5.98 ओके दिसतं नसेल माहीत नाही. 5.98 झालं आहे. स्क्रीन लगेच ऑफ होते. ओके, 6 किलोमीटर थांबतो आहे आता मी. यू कॅन सी 6 किलोमीटर्स. आता मी ॲक्टिव्हिटी स्टॉप करतो आहे. वर्कआउट्स एंड हिअर. ओके, आता मला मोबाईलमध्ये जाऊन स्टेप्स चेक करायला लागतात. याचं काही गणित मला समजलं नाही. ह्या वॉचमध्ये काय स्टेप्स किती झाल्या ते समजत नाही. म्हणून व्हिडिओ पॉज करतो आहे आणि स्टॅट्स चेक करून तुम्हाला अपडेट देतो. ओके, तर एवढा मला आनंद झाला आहे की मी ॲप सर्चमध्ये कॅमेरा ओपन करण्यासाठी कॅल्क्युलेटर ओपन केला, नंतर कॅलेंडर ओपन केला आणि थर्ड ट्रायमध्ये माझ्याकडून कॅमेरा ओपन झाला. तर स्टॅट्स असा आहे की इन टोटल सकाळपासून आतापर्यंत 12,459 एक्झॅक्ट नंबर मी परत व्हिडिओमध्ये मेन्शन करेन. आय गेस 59च आहे. तर 2 आवर्समध्ये 12,000 ॲक्च्युली स्टेप्स चाललेलो आहे. आणि ओके, 1 मिनिट, पुन्हा एकदा ॲक्टिव्हिटी स्टार्ट करतो आहे. कारण मी आज काही करून 5,000 स्टेप्स कंप्लीट करणार. तर मला आता पुढे 1 किलोमीटर पुढे चालूया आपण आणि परत पाठ येऊया. म्हणजे आपले 15,000 स्टेप्स कंप्लीट होतील. ओके, गुड लक. 13 सेकंड्स पास्ट. नाव मार्चिंग फॉर 15,000 स्टेप्स. आता डायरेक्ट 15,000 स्टेप्स नंतर. ओके, सो 12,500 अप्रॉक्सिमेटली स्टेप्स नंतर मी अजूनसुद्धा 2.5 किलोमीटर चालायचं ठरवलं. त्यापैकी 2 किलोमीटर मी आता चालून झालेलं आहे. आणि माझा अंदाज आहे आत्तापर्यंत ॲक्च्युली 15,000 स्टेप्स झाल्या असतील कंप्लीट. पण तरीसुद्धा मी पुढे अजून एक अर्धा किलोमीटर चालणार आहे फॉर सेफ्टी. कारण ह्याच्यानंतर मी परत ॲक्टिव्हिटी स्टार्ट वगैरे करणार नाही आहे. हे जे असेल दॅट्स इट. तर मी अजून अर्धा किलोमीटर चालणार आणि अर्धा किलोमीटर फॉर शुअर 15,000 स्टेप्स होणार आहेत. कारण ॲक्च्युली 1 किलोमीटर इज नॉट 1,000 स्टेप्स, थोडे जास्त असतात. तर आता पुढे आपल्याला मिळणार आहे कोकोनट वॉटर.
तिथपर्यंत मी चालत जाणार आहे आणि ती जाऊन ॲक्टिव्हिटी स्टॉप. सध्या तुम्ही बघू शकता दीज आर द स्टॅट्स इफ यू कॅन सी. ओके, तर अजून 3 मिनटाने, शार्प 3 मिनटाने मला बीचवर येऊन एक्झॅक्ट 2.5 आवर होणार आहे, 2.5 तास. मला असं वाटतं मी 2.5 तासावरच स्टॉप करतो ॲक्टिव्हिटी, आणि जे काय स्टेट्स असतील ते तेव्हाच बघूया. चला फटाफट चालतो आहे. एक गोष्ट नोट करण्यासारखी आहे, ज्या पेसला मी वॉकिंग स्टार्ट केली होती इट वॉज 10 मिनिट्स पर किलोमीटर. अजूनसुद्धा तोच पेस मेंटेन आहे. राईट नाव 10.3 10.5 मिनिट पर किलोमीटर, राईट. तर एक बरं आहे. आता जरासं पायाला गोळा यायला चालू झालेला आहे, म्हणजे काव्स आता थोडे दुखायला लागलेले आहेत. तळवे जरासे ठणके मारले आहेत थोडे, पण एवढं काय नाही. जसं मी म्हटलं, मला तर वाटतं अजूनसुद्धा 1 तास तरी आरामात जाऊ शकतो मी, म्हणजे चालत अजूनसुद्धा. एवढं काय चालायचं तर आहे ना. थोडं सावलीत येतो. वा, ओके. सो 2 मिनटांनी अजून 2 मिनटांनी पूर्ण 2.5 तास होणार आहे. ॲक्टिव्हिटी स्टार्ट करू. ओके, तर मी जस्ट ॲक्टिव्हिटी स्टॉप केलेली आहे. एक्झॅक्ट 9:47 झालेले आहेत. मी बीचवर आलो होतो 7:17ला. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाठी जाऊन सुद्धा ते समजेल. तर एक्झॅक्ट 2 तास 30 मिनिट झाले आहेत आणि माझा स्टेप काउंट आहे 1 मिनिट 15,700 समथिंग. तर 15,000 स्टेप्स आपण कंप्लीट केलेले आहेत. आता मी जाणार आहे आणि कोकोनट वॉटर आणि घरी. चला, बाय बाय, पीस आउट. राईट, सो दिस इज नॉट just an ordinary coconut water. This is a trophy because I have just completed 15,000 steps here on the beach. It took me exact 2.5 hours. I came here at 7:17 o'clock and I stopped it exactly at 9:47. And my step count is 15,722. It was just a check to see how much I can push myself. I think I can go more than that, but I just stopped at 15,000 steps. Okay.